नमस्कार, श्री स्वामी समर्थ. बाप माझं वाटत याच्यामध्ये मी गीतांजली सज्जन उडेकर स्वागत करते. रात्रीचे 10 वाजले. अमावस्या पण आहे, शनेश्वर जयंती पण आहे आणि गुरुवार पण आहे. सर्वजण स्वामींचं दर्शन घ्या. इकडं महादेवाचं आता पूजा झालं. अमावस्याचे उपाय केले लोक. इकडे काय पिठाचे दिवे वगैरे केले. तर श्रीरामांचं दर्शन घ्या. पिंपळाचं झाडाला रात्री हात नाही लागायचं. तिकडं वडाचं आहे. हे बघा तिकडं दत्त मंदिरापाशी सगळेजण पिठाचे दिवे झाले. एका गणपतीला झापलेलं तर सगळं झापलेलं. देवा झोपाची पण शनेश्वराचं बड्डे आहे म्हणून तेवढंच रात्री येऊन जावं म्हटलं. हे बघा तुम्हाला दर्शन देते. हे मारुतीचं आणि हे चाळांकडे दर्शन घ्यायचं. ओम श्री शनेश्वर. चला, हे शीतळा माता आहे आणि झालं दत्तगिरी. आता इथून आम्हाला जायचं आहे. सगळं व्हेजिटेबल घ्यायचं आहे. शॉपिंग केल्यानंतर मग घरी जाणार आहे. 10 वाजून गेलेले आहेत. मंदिरात 9:36 झाले होते. स्वामींच्या मठात बाहेर पडत असताना 9:37 झालेले होते मठात. चला, 37 होत आलेले होते. 9:37. आता आम्ही व्हेजिटेबल घेऊन जाणार आहे. म्हणजे जेवण झालं आमचं. उपास सोडलेली आहे. उपास सोडलेले आहे. आता फक्त काही सगळे भांडे पण धुतलेले आहे. मी धुवूनच आलेली आहे. आणि आत्ता गेले की फक्त भाजी पाला वगैरे सगळे धुवायचं असेल तर धुवायचं, नाही तर सकाळी धुवायचं, ठेवायचं आवडून. चला निघूया. ओम श्री शनेश्वराय नमः. गुरुदेव दत्त. त्या औदुंबर दिवा लावलेली आहे ना. हा 2 दिवस 3 दिवस गेलते फिरायला गेलते. रांगोळी काढ ना, ते पाऊस पडालाय म्हणून. या काकी नाही या काकी इथं आतमध्ये आहेत. त्यांनी आमच्या सासूबाईची मैत्रिणी आहेत. इथं पिंपळाचं झाड आहे आणि औदुंबराचं. आता दिवाबत्ती केले औदुंबरला. आता मी चालली आहे ज्वारी दळायला. चला तर जाऊया. हे काय माझं ज्वारी टाकलेलं आहे. ज्वारी टाकलेलं आहे. 7 रुपये किलो आहे. आणि आधी तिकडे दळून घेत होते. हे बघा इकडे भाजीपाला सगळं मिळतं. इकडे लगेच इकडे गाडी आहे. पुढं पण केलं तर इकडे मेडिकल आहे. तिकडे बाजूला दवाखाना आहे. सगळं आमच्या इकडे 7:30 जवळजवळच आहे. आणि इथं आहे बाजूला गणपती मंदिर. तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये घातले होते की 21 दिवसाचं, 51 दिवसाचं, 101 दिवसाचं दररोज गणपती जायचं नीतिनेमाने. आणि हे म्हणायचं अथर्वशीर्ष किंवा साष्टांग नमन म्हणजे गौरीपुत्रा, हे गणपतीचं स्तोत्र म्हणतं पण चालतं आहे. हे तसं बंदच असतं. इकडे शिवाजी महाराज आहे, तिकडे बंदच असतं आहे. आणि तिकडे भारत माताचा फोटो असते. आणि इथे खूप या गल्लीत इकडे मागची गल्ली आमची खूप छान गणपतीचे सण साजरा करतात. आणि होम मिनिस्टर वगैरे ठेवतात. आणि खूपच जणांना मोठे मोठे बक्षीस मिळालेले आहेत. आणि छान वाटतं देवाची सेवा वगैरे करायला. आणि इथं मी दररोज तरी येत नाही, पण या रस्त्याने मी आले की नक्कीच गणपतीला पाया पडते. पुढच्या बोळात पण आहे, तिथे आपण बसून सेवा करू शकतो. तिथं मंदिरचं उघडच असतं, पण इथे बंद असतं. आणि काही जण अडचण पाळतात 4 दिवसाचं. आणि जर आपल्याला 4 दिवस चालत नसतील तर तेच दिवस सोडून पुढच्या दिवशीपासून सुरुवात करायचं असतं. तर जे कोणी उद्या काल अमावस्येचं हे विसरले असतील, ते दाराला कवट बांधतात ना, त्याला काय कवटच म्हणतात ना, ते विसरले असतील तर त्यांची काहीतरी अडचण असेल तर ते 4 दिवसानंतरही बांधू शकतात. हे मला आठवलं. आणि मी काल विसरले होते आणायचं मार्केटातनं. मग मी आज आणणार आहे आणि आज बनणार आहे. आणि असे काही ना काही विसरले असते आणि जायचं झालं नसतं, लांब असतं दुकानं, काही अडचण असतं बायकांचं, तर अशा वेळेस आपण आपल्या मर्जीने कधीही आपण बांधू शकतो. सगळे दिवस आपले सारखेच असतात. सगळे दिवस रात्र देवाचेच असतात. मानेल तो दिवस चांगला, मानेल न मानलेला दिवस वाईट, असं सगळं आपल्याच मनात असतं.
तर गणपतीसाठी एक लाईक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया लिहा किंवा श्री स्वामी समर्थ किंवा तुम्हाला कुठल्या देवाचं नाव लिहायचं लिहा. गणपती हा अशी लिहायचं. आणि जे चॅनल पहिल्यांदा बघायचे ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करत जा प्लीज, कृपया करून लाईक करत जा. श्री स्वामी समर्थ चांगल्या पद्धतीने आमच्याकडे पूर्ण सेवा करून घ्या. मला सुखी समजणे आरोग्य सुखन चांगलं छोटं तुमच्या नामस्मरण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.